डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी शंका उपस्थित केल्या जात आहे। आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत या संबंधी पुरावे सादर करत आहेत। दुसरीकडे विमानातील ब्लॅक बॉक्स खराब झाल्याचं सांगितलं जात आहे। या तपासाबाबत चिंता व्यक्त केली जाते। मात्र ब्लॅक बॉक्स मधील माहिती मिळेलच असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला। पाहूया। एक तर रोहितची अस्वस्थता ही साहजिक आहे। दादा त्याचा काका होता आणि त्याच्यामुळे घरात अशी एवढी मोठी घटना जेव्हा होते तेव्हा अस्वस्थ वाटणं हे साहजिक आहे। आणि अनेक तुमच्यासारख्या अनेक पत्रकार असतील, समाजातले लोक असतील, हे सगळे अस्वस्थ आहेत, कारण का प्रत्येकाला उत्तर हवं आणि रोहित हा सातत्याने ही उत्तरं शोधतोय आणि आमच्या घरात जे झालं ते कुणाच्याही घरात होईल हेच आमचा त्याच्या मागचा विचार आहे। त्यामुळे इन्क्वायरी ही पारदर्शकपणे झालीच पाहिजे, ही अर्थातच तमाम महाराष्ट्राच्या लोकांची मागणी आहेच आणि त्याचा एक अतिशय अभ्यासपूर्वक फॉलोअप आज सातत्याने रोहित करतोय आणि तो अभ्यासपूर्वक आहे, ह्याला जास्त महत्त्वाचं म्हणजे खूप सायंटिफिकली डेटा ड्रिव्हन तो या गोष्टी करतोय। त्यामुळे मला विश्वास आहे की जे काही सत्य असेल ते नक्की बाहेर येईल। काल एक बातमी आली होती ज्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स जळाला असं सांगितलं होतं। आता रोहित पवार म्हणतात की अजित पवारांसोबत त्यांचे 4 मोबाईल होते, जे मोबाईल तिथं मिळून आलेले आहेत। मोबाईल मिळून येतात, मग ब्लॅक बॉक्स कसा काय जातो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। तुम्हाला ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत बरीच माहिती आहे आणि माझा विश्वास आहे की ब्लॅक बॉक्स मधल्या ही माहिती टेक्निकली मिळेलच, मला काही त्याच्यात अडचण वाटत नाही। त्याच्यामुळे ह्या ज्या बातम्या येत आहेत त्याच्यात हा किती तथ्य असेल हा एक तुमचा स्टँड काय? तुम्ही दादांच्या लाडक्या होतात, अनेकदा तुमचं दादांचं बोलणं व्हायचं, तुम्ही दादांना अगदी शेवटच्या क्षणी दादांसोबत अनेकदा बैठक झाली, विलिनीकरणावर तुमची काय चर्चा झाली होती? दादांनी तुम्हाला काही सांगितलं होतं की सुप्रिया आपल्याला असं करायचं तसं करायचं? मी तुम्हाला खरं सांगू का, माझा भाऊ आज नाही। जे काय माझ्या भावाच्या मध्ये आणि माझ्यामध्ये झालं, हे माझा भाऊ इतका मोकळ्या मनाचा होता की तुमच्यासारख्या अनेक पत्रकार ज्यांची ते दादाबरोबर तुमची एक केमिस्ट्री होती, म्हणजे त्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हीच दादाला म्हणला, दादा तुम्हाला म्हणले का प्रे काहीतरी तुमचं पण एक ताई उशिरा पोहोचल्या, तुम्ही पळताना दिसताय असं काहीतरी एक हसत खेळत आपली ती प्रेस खूप छान अशी एक प्रेस झाली होती आपली, मला अजून आठवतं। आणि दादा फक्त माझ्याशी नाही, दादा तुमच्याशीही बोललेला आहे ऑफ, म्हणजे आता बघा ऑफ रेकॉर्ड पत्रकारांनाही दादा बोलले। त्याच्यामुळे अजून वेगळं मी काय बोलू, माझा दादा तर गेला आणि ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहील। आता काय ते खरं खोटं करत बसायचं कुणाबरोबर? जे खरं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला तर माहितीच आहे, आणि जे माझ्या आणि माझ्या भावामध्ये झालं ते माझ्या आणि माझ्या भावामध्येच झालं आणि बऱ्याच लोकांना हे माहिती आहे का? काय ते आता कशाला उणी काढायची, चला उठा कामाला लागूया। आता दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल की कामाला लागा, हेच दादाचं आयुष्याचं ध्येय होतं। काही खालच्या कार्यक्रमी पुणे जिल्ह्यात तर पर्टिक्युलर आज तुम्ही बघितलं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही दोन्ही ठिकाणी भेट दिली, खालच्या लोकांना एक विलिनीकरण हवंय दिसतंय ते आम्हाला सगळं, पण वरच्या 2-3 लोकांना नकोय, म्हणजे काय मला नाही माहिती बाबा। आम्ही सगळे एकत्र लढलो, आम्ही ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन राजकारण करतो। आम्ही फक्त आम्हाच्या पत्रात काय मिळेल ह्याच्यासाठी राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही। आम्ही सेवक आहोत या देशाचे, या राज्याचे, या मतदारसंघाचे। आमच्या मतदारसंघात एका विश्वासाच्या नात्याने लोकांनी आम्हाला साथ दिली, निवडून दिलं। आमची नैतिक जबाबदारी आहे की त्यांचे प्रश्न सोडवावे, या गोष्टी साईडला होत राहतील। आमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आमच्या भागाचा विकास व्हावा, लोकांची कामं व्हावी, त्यांच्या सुखदुःखात आम्ही राहावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावं, ते आम्ही काम पारदर्शकपणे करू। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।